मला पाहणारे सर्व काही जे देवाचे सेवक आहेत, या रोफे चॅनलवर मला पाहतायत, त्या सर्वांना प्रभू येशूच्या नावात मी सलाम देतो. प्रियानो, देवाच्या कृपेने आज मी पुन्हा तुमच्यासमोर संदेश घेऊन उपस्थित आहे. खरं तर मी बोलणारा कोण? कारण परमेश्वरानं ज्ञान दिल्याशिवाय आपण काहीही बोलू शकत नाही आहे. प्रियानो, आपण काय बोलावं आणि काय नको हे त्यानं सांगितल्याशिवाय आपण काय बोलू शकत नाही. प्रियानो, कारण प्रत्येक गोष्ट त्याच्या हाती आहे. आपल्या हाती काहीच नाही आहे. प्रियानो, लक्षात घ्या. म्हणून आपण नेहमी चांगल्या गोष्टी जर आपण करत राहिलो तर त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळायला प्राप्त होतं. प्रियानो, म्हणून आपण जितकं चांगलं वागू तितकं महत्त्वाचं आहे. प्रियानो, कारण त्याच गोष्टीवर खऱ्या अर्थानं आपण निर्भर जर राहिलो तर आपल्याला चांगले दिवस प्राप्त होऊ शकतात, हे निश्चितच आहे. प्रियानो, म्हणून तुम्हाला जर पुढं चांगले दिवस पाहावे असं वाटत असेल, आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडाव्या असं वाटत असेल, आपल्याला कसलाही त्रास होऊ नये, अडचणी येऊ नये, संकट येऊ नयेत, आजारपण येऊ नये, असं जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर आपण प्रियानो चांगल्या गोष्टी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रियानो, आपण एक वचन बघूया आज होशेमध्ये अध्याय 10 वचन 12 मध्ये काय म्हटलं ते आपण जरा बघूया. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी, याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. प्रियानो, धार्मिकतेची पेरणी करा. जर आपण धार्मिकतेची पेरणी केली तर प्रियानो आपण प्रेमाची कापणी करणार आहोत. लक्षात घ्या, प्रेमाची कापणी आपण करणार आहोत. म्हणून आपण मग नेहमीच चांगल्या गोष्टी करण्याकडं आपल्याला कल असला पाहिजे. माझ्यातून कसल्याही वाईट गोष्टी घडणार नाहीत, कसलेही पाप माझ्यातून घडणार नाही, याची आपण सदैव काळजी घेणं महत्त्वाचं आहे. प्रियानो, आणि आपण नेहमी धार्मिकच असलं पाहिजे. धार्मिक म्हणजे काय प्रियानो? तर देवावर विश्वास ठेवून चालणं, देवाच्या भयामध्ये राहणं. मी जर आज वाईट केलं तर देव माझं वाईट करेल, ही एक भावना मनामध्ये बाळगणं. आणि प्रत्येक गोष्ट करत असताना देवाचा विचार करून करणं. असं जर झालं प्रियानो तर खऱ्या अर्थानं तुम्ही धार्मिक माणूस आहात असं म्हणायला हरकत नाही आहे. बघा योग प्रियानो, जेवढी मुलं होती तितकं मुलांच्या हातून काहीतरी पाप घडेल म्हणून तो रोज तितके बळी देत होता तो. प्रियानो, धार्मिकतेची पेरणी जर आपण चांगली केली तर त्याची कापणी आपण प्रेमाची कापणी करणार आहोत. कापणी प्रेमाचीच करणार. पण अलीकडे जर आज प्रियानो विचार केला तर बघा, लोक नेहमी वाकड्या जातात, सरळ कुणी बोलत नाही. दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला फसवणं, दुसऱ्याला अडचणीत टाकणं, दुसऱ्याला तुच्छ लेखणं,
याच गोष्टी आज घडत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. समोरचा कधीही सरळ बोलेल ह्याची शाश्वती नसते प्रियानं. मनात एक आणि ओठात एक अशी भावना बऱ्याच जणांची असते. पण यामुळं प्रियानो आपण देवापासून लांब जातो याची भावनाच राहत नाही आपल्यामध्ये. मी जर असं वागायला लागलो तर मी देवापासून लांब जाईन आणि देव माझ्यापासून लांब जाईल ही याचा विचार आपण कधी करतच नाही आहे. आणि देव जर तुमच्यापासून जर लांब गेला तर फायदा काय तुम्हाला? मग तुम्हाला तुमचं जीवन सगळं विस्कळीत होऊन जाईल. तुमच्या सगळ्या अडचणी, समस्या, त्रास, कटकटी ह्या सगळ्या तुमच्या जीवनामध्ये यायला लागतील. आणि एक गोष्ट ठामपणे लक्षात ठेवा प्रियानो, देव जर तुमच्यासोबत नसेल तर शैतान तुम्हाला पकडलेला आहे. म्हणून प्रियानो चांगल्या गोष्टी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपली प्रवृत्ती कशी असते त्याचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो प्रियानो. एक कुबडी म्हातारी होती. आणि एक देवदूत असं जात असताना ते कुबड्या म्हातारीला पाहतो आणि तिला त्रास देत असलेले लहान लहान मुलं सगळे तिच्या मागं तिची टिंगल करत असलेला तो पाहतो. आणि तो खाली येतो आणि त्या कुबड्या स्त्रीला म्हणतो, बाई तुमचं हे कुबडेपण जे आहे हे खूप त्रासदायक असेल नाही का? तर ती बाई म्हणते, हो बाबा काय करायचं आहे, खूप त्रास होतो मला, सतत मला असं वाकूनच चालायला लागतं, ताठ होता येत नाही, काय नाही. आणि मुलंही माझी टिंगल करत राहतात. मग तो देवदूत त्याला म्हणतो, मग हे तुमचं कुबडे पण घालून देऊया का आपण? मग ती कुबडी बाई म्हणते, बाबा तुला खरंच असं काय करता येतं का? मग तो देवदूत म्हणतो, हो बाई मला तुम्हाला ते कुबडे पण तुमचं दूर करता येऊ शकतं मला. मग ती बाई त्या देवदूताला म्हणते, त्याच्यापेक्षा तू असं कर, जर तुला माझं कुबड काढायचं आहे, काढून टाकायचं आहे, ते काय काढू नकोस, पण ह्या गावातल्या सगळ्या लोकांना कुबड येईल असं तू कर. फ्रेंड, जनरली लोकांची मनोवृत्ती ही अशी आहे, आपलं नुकसान झालं ना मग दुसऱ्यांचं नुकसान करत फिरायचं. ही आज प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. एक तरुण मुलगा एका डॉक्टरकडे जातो, म्हणतो माझ्या पोटात दुखायला लागलेलं आहे. मग ती गोळ्या वगैरे देते, डॉक्टर गोळ्या वगैरे देतो. मग त्यानं काय कमी होत नाही, तो पुन्हा डॉक्टरकडे जातो, म्हणाल डॉक्टर माझ्या पोटात दुखायचं काय कमी होत नाही आहे काय? मग तो डॉक्टरच म्हणतो, तुमच्या शेजारी कार वगैरे घेतलेली आहे का नवीन? मग तो तरुण म्हणतो, हो हो आमच्या शेजाऱ्यांनी नवीन कार घेतलेली आहे. मग ते डॉक्टर त्याला म्हणतो, मग तुझ्या पोटात दुखायला ते त्या कार घेतल्यामुळं तू त्याचा काही विचार करू नकोस. ह्या अशा प्रवृत्ती आहेत प्रिया लोकांच्या.
शेजाऱ्यानं काय चांगल्या गोष्टी घेतल्या तर आपल्याला आपली जळफळ आठवायला लागते. आपण असं कधी म्हणत नाही, अरे वा छान, त्याची भरभराट व्हायला लागली, चांगली गोष्ट आहे, असंच त्याचं कल्याण हो, असा आपण कधी विचार करत नाही प्रियानो. प्रियानो, लक्षात घ्या, धार्मिकतेची पेरणी करणं, प्रेमाची कापणी करणं महत्त्वाचं आहे. असं कधी घडत नाही आहे प्रियानो की पेरूचं झाड लागले आणि त्याला चिकू कसे येत ना, कधी यायचे, मी कधी चिकू खाणार असा विचार करत बसलो तर आपल्याला चिकू कधी मिळणारच नाही आहेत. कधीच मिळणार नाहीत. आपण पेरूचं झाड लावलं तर पेरूच आपल्याला मिळणार हे निश्चितच आहे. जसं तुमचं आचरण असेल तसं त्याचं फळ तुम्हाला मिळणार हे निश्चितच आहे. प्रियानो, हा विचार आपण कधीही करत नाही. लक्षात घ्या प्रियानो. प्रियानो, योसेफाचं उदाहरण फार मोठं आहे. लक्षात घ्या आपल्या बायबलमध्ये. योसेफाला त्याच्या भावानी मिसर देशामध्ये विकून टाकलं आणि पोटिफर नावाच्या एका माणसाकडं त्याला विकलं गेलं आणि त्याच्या घरामध्ये तो कारभारी म्हणून राहिला. तो पोटिफर जो होता तो सगळी जबाबदारी याच्यावर टाकून होता आणि त्याच्या लक्षात आलं होतं की देव ह्याच्यासोबत आहे आणि जिथं हा हात घालेल तिथं यश प्राप्त होतं, भरभराट होते. आणि म्हणून त्यानं संपूर्ण कारभार जवळजवळ घरातला त्याच्या हाती सोपवलेला होता प्रियानो. योसेफ प्रियानो अतिशय देखणा होता आणि तो देखणा होता म्हणूनच त्या पोटिफराची बायको त्याच्यावर प्रेमाचे जाळे टाकायचा प्रयत्न करत होती सतत. ती सारखं त्याला लागली होती, माझ्याजवळ नीज. पण योसेफानं प्रियानो कधीही असा विचार मनात वाईट आणला नाही. कधीच मनात विचार वाईट आणला नाही. प्रियानो, त्याने धार्मिकतेची पेरणी तिथे केलेली होती. लक्षात घ्या. जर त्यानं तिथं वाईट गोष्ट केली असती तर तो मिसर देशाचा प्रमुख झाला नसता. राजाच्या खालोखाल त्याचा अधिकार होता प्रियानो तिथं. त्याने धार्मिकतेची पेरणी तिथं केली आणि म्हणून नंतर प्रेमाची कापणी तो करू शकला आणि म्हणून त्याच्या सगळ्या कुटुंबाला प्रियानो त्यानं त्या दुष्काळ परिस्थितीमध्ये सगळ्यांना जोपासलं. धार्मिकतेची पेरणी प्रियानो, धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी तुम्ही निश्चित करा. लक्षात घ्या. प्रियानो, आरामाचा राजा, दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, फार महत्त्वाचं आहे ते. आरामाचा राजाचा एक सेनापती होता नामान नावाचा. आणि त्या आरामाच्या देशामध्ये इस्रायलमधले निहून असे पकडून नेलेल्यामध्ये एक मुलगी होती आणि ती त्या नामानाच्या स्त्रीची देखभाल करत होती. आणि सहज बोलता बोलता ती नामानाच्या स्त्रीला काय म्हणाली की माझ्या धन्याची गाठ पडली तर किती बरे होते, त्याने त्याचे कोड बरे केले असते.
प्रियानो, ही गोष्ट नामानाला कळाली आणि मग नामानानं राजाला सांगितले आणि राजानं इस्रायलच्या राजाला पत्र दिलं, पाठवलं. तर इस्रायलच्या राजाला आश्चर्य वाटलं, म्हणाले ह्याचं कोड मी कसा बरा करणार. पण प्रियानो, अलिशाला सगळ्या गोष्टी देव दाखवत होता, लक्षात घ्या. आणि अलिशानं सांगितलं, तू कशाला कपडे फाडतोस, त्याला माझ्याकडे पाठवून दे. आणि प्रियानो, मग नामान हा तर अलिशासाठी खूप काही आणलेलं होतं. जवळजवळ 10 किक्कार चांदी, सोन्याची 6000 नाणी आणि 10 पोशाख एवढं त्यानं अलिशाला द्यायसाठी घेऊन आलेला होता. तो मोठा संदेश होता अलिशा. पण तो अजून थोडा घरापासून थोडा अंतर असतानाच अलिशानं सांगितलं की जा त्या नावाला सांग, यार्देन नदीत 7 डुबक्या घे, म्हणजे तुझं कोड नाहीसं होईल. आणि तो अलिशाचा सेवक जाऊन त्याला सांगतो. त्यावेळेस नामान चिडतो एकदम, म्हणतो माझ्या आरामाच्या देशामध्ये काय नद्या नाही आहेत का काय. मला वाटत होतं हा अलिशा काहीतरी औषध देईल, माझा हात लावून तपासेल. त्याचा राग जास्त येतो प्रियानो त्याला. पण त्याचाही सेवक, त्या सेनापतीचं नामानाचा एक सेवक म्हणतो, मालक त्या अलिशान तुम्हाला अशी मोठी गोष्ट करायला कुठं सांगितली, साधी गोष्ट तर आहे आणि करून पाहायला काय हरकत आहे. शेवटी तो नामान प्रियानो मान्य करतो आणि यार्देन नदी जाऊन 7 वेळेस डुबकी मारतो आणि 7व्या वेळेस ज्यावेळेस तो वर येतो त्यावेळेस त्याचं कोड नाहीसं झालेलं होतं. आणि मग तो म्हणतो की खरोखर इस्रायलातलाच देव खरा आहे, हाच देव खरा आहे. आणि प्रियानो, तो पुन्हा निघून जायला लागतो. हे काय तो हे जे काय नामानानं आणलेलं असतं ते काय घेत नाही, काय नाही, आणि तो निघून जायला लागतो. फक्त अलिशाकडे म्हणतो की मला 7 गाड्या या इस्रायलाची माती घेऊन जाऊ द्या, कारण इस्रायलमध्येच खरा देव आहे. मुख्य गोष्ट ही आहे पुढं प्रियानो, की ज्यावेळेस तो जात होता त्यावेळेस गेहजी नावाचा जो त्याच्याबरोबर सेवक होता प्रियानो, त्यानं असा विचार केला, माझ्या मालकानं तर हे सगळं काय घेतलेलं नाही, काय नाही, आता मी जाऊन नामानाकडनं काहीतरी घेतो. आणि म्हणून प्रियानो तो पळत पळत जातो. नामान ज्या रस्त्यानं चाललेला होता त्या रस्त्यानं पळत पळत जातो. आणि मग नामान सहज पाठीमागे बघतो तर कोणीतरी पळत यायला लागलं आहे म्हणून तो थांबतो. आणि मग गेहजी तो नामानाला म्हणतो की अचानक 2 पाहुणे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी 1 किक्कार चांदी व 2 पोशाख मालकाने मागितलेले आहेत. आणि नामान त्याला तो देतो आणि ते सगळं घेऊन प्रियानो तो घरी नेऊन ठेवतो. गेहजी हे सगळं नेऊन घरी ठेवतो प्रियानो. हे सगळं घरी नेऊन ठेवून पुन्हा तो बरोबर अलिशाकडे येतो. आणि अलिशा मग त्याला विचारतो, म्हणाला कुठे गेला होतास तू. तर अलिशा मग तुम्ही नाही इथंच आहे. मग अलिशा म्हणतो, तू जे काही आणलंस नामानाकडून
ते देवानं मला दाखवलं नाही असं आहे का? जे काही तू घेतलंस त्याचं त्या नामानाचं कोड आता तुझ्याकडं आलेलं आहे आणि तू आता कोडी होशील. आणि प्रियानो, खरोखर नामानाचं जे कोड होतं त्या गेहजीला ते कोड लागला. गेहजी कोडी झाला पूर्ण माणूस. धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल, पण त्यानं धार्मिकतेची पेरणी केली नाही प्रियानं. चुकीची पेरणी केली आणि चुकीची कापणी तो करायला लागला. तुम्ही अधर्माची पेरणी जर केला तर तुम्ही प्रेमाची कापणी करणारच नाही, नाशाची कापणी तुम्ही करणार. म्हणून प्रियानं आपण धार्मिकतेची पेरणी केली पाहिजे, म्हणजे प्रेमाची कापणी आपण निश्चितच करू, लक्षात घ्या. म्हणून प्रियानो, आपण जास्तीत जास्त विचार करा. जितक्या चांगल्या गोष्टी आपल्याकडून करता येतील, जितकं चांगलं वागता येईल, तितकं आपण चांगलं वागणं सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रियानो. कितीतरी उदाहरणं आपल्या बायबलमध्ये सांगता येऊ शकतात प्रियानो. ज्यांनी अधर्माची पेरणी केली त्यांनी नाशाची कापणी केली. इजबेलीचंही तसंच होतं. म्हणून प्रियानो, चांगली पेरणी करा. चांगल्या गोष्टी नेहमी करा. जितकं तुम्हाला इतरांना सहकार्य करता येईल तितकं सहकार्य करा. कोणालाही नावं ठेवू नका. कोणी तुम्हाला नावं ठेवली तर ते दुर्लक्ष करा आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून देव तुमच्यावर प्रसन्न होईल असं वागा. प्रियानो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. जेवढं तुम्ही देवाला अनुसरून चालाल, देवाच्या इच्छेनुसार तुम्ही आचरण तुमचं ठेवाल, तेवढं तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण होऊ शकतात. चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये येऊ शकतात. देव तुम्हाला अनेक चमत्कार दाखवू शकतो प्रियानो, अनेक चमत्कार दाखवू शकतो. प्रियानो, मागच्या काही वचनामध्ये मी सांगितलं का नाही मला आठवत नाही आहे. करा आणि म्हणजे प्रेमाची कापणी तुम्ही निश्चितच कराल, हे महत्त्वाचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, बघा, हे संदेश जे आहेत ते काळजीपूर्वक ऐकत जा आणि देवाच्या मार्गात या, देवाच्या वचनामध्ये या, देवाच्या आज्ञेत या. हेच मला प्रामुख्यानं तुम्हाला सांगायचं आहे. जगाचा विचार करू नका, संसाराचा विचार आता करू नका, कारण येशूचं येणं अतिशय जवळ झालेलं आहे. तर प्रियानो, आता फक्त आणि फक्त देवाचा विचार करा, म्हणजे फक्त आणि फक्त धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. देव तर आपल्यावर प्रीती करतोच प्रियानो, देव तर आपल्यावर प्रीती करतोच, पण आपण देवावर किती प्रीती करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण प्रीती देवावर करतच नाही प्रियानो. आपण आपल्या बायकोवर प्रीती करतो, मुलांच्यावर प्रीती करतो, नातेवाईकांच्यावर प्रीती करतो, पण देवावर खऱ्या अर्थानं प्रीती आपण करत नाही. आणि प्रीती करणं म्हणजे काय प्रियानो? तर देवाच्या आज्ञा पाळणं. देवाच्या जर आज्ञा तुम्ही पाळल्यात तर खऱ्या अर्थानं देवावर तुम्ही प्रीती केल्यासारखं आहे प्रियानो. म्हणून देवावर प्रीती करा, म्हणजे देव तुम्हाला सगळं काही भरभरून द्यायला लागतो. अनेक चमत्कार तुम्हाला देव दाखवायला लागतो. सगळं काही तो करतो प्रियानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, मला विश्वास आहे प्रियानो की तुम्ही हा संदेश काळजीपूर्वक ऐकत आहात आणि तुमच्यामध्ये निश्चितच बदल घडणार आहे. मला विश्वास आहे प्रियानो, देव तुमच्यामध्ये कार्य करणार आहे
आणि तुम्ही देवाच्या मार्गात राहणार आहात. तर प्रियानो, माझी अपेक्षा हीच आहे तुमच्याकडून की तुम्ही देवाच्या मार्गात राहावं आणि सैतानाला दूर ठेवावं. जेवढं तुम्हाला सैतानाला दूर ठेवता येईल तितकं दूर ठेवा आणि परमेश्वराला जितकं तुमच्या अंतःकरणामध्ये सामावून घेता येईल, येशूला जितकं तुमच्या अंतःकरणामध्ये सामावून घेता येईल तितकं त्याला सामावून घ्या. म्हणजेच काय प्रियानो, धार्मिकतेची पेरणी करा, प्रेमाची कापणी तुम्ही करू शकताय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, 1 मिनिटाची आपण प्रार्थना करूया. डोळे झाका सगळे, हालेलुया म्हणत राहा. हालेलुया, 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 हालेलुया. पवित्र 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 आणि प्रेमळ पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो देवपित्या. तू महान महान देव आहेस देवपित्या. तूच आम्हाला धार्मिक बनवणारा देव आहेस देवपित्या. धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी करायला असं तुझं जे का वचन आहे देवपित्या ते सगळ्यांच्यामध्ये रुजलं जाऊ दे असं आम्ही तुझ्या चरणाला विनंती करतो देवपित्या. जे आम्हाला पाहता येतात, जे संदेश ऐकतात त्यांच्या मनामध्ये तू कार्य करावंस असं आम्ही तुझ्या चरणाला विनंती करतो देवपित्या. प्रत्येकजण धार्मिक बनेल आणि धार्मिकतेची पेरणी करेल आणि देवपित्या प्रेमाची कापणी ते करतील असं तुझ्या दयेनं होऊ दे देवपित्या. तुझ्या वचनामध्ये त्यांनी वाढावं, आज्ञेत राहावं आणि सदैव तुझ्याच मार्गात त्यांनी चालावं यासाठी तू त्यांना सहाय कर असं आम्ही तुझ्या चरणाला विनंती करतो देवपित्या. सगळ्या वाईट गोष्टीपासून, सगळ्या पापापासून त्यांनी अलिप्त राहावं आणि केवळ तुझाच विचार त्यांच्या मनामध्ये राहावं, तुझ्याच तुलाच त्यांनी अंतःकरणामध्ये घ्यावं यासाठी त्यांना सहाय कर असं आम्ही तुझ्या चरणाला विनंती करतो देवपित्या. सगळ्यांना आशीर्वादित कर देवपित्या आणि सगळ्यांच्यामध्ये तुझं कार्य मोठ्या प्रमाणात घडू दे, सगळ्यांच्याकडून तुझा गौरव होऊ दे हीच तुझ्या चरणाला विनंती करतो देवपित्या. सर्व स्तुती, महिमा, गौरव, पराक्रम, सांभाळ, सन्मान सर तुला देतो देवपित्या. प्रभू येशूच्या गोड पवित्र नावात मागतो म्हणता ऐक. आमेन.